आर्म फोर्सेस ऑफिसर्स आणि सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान वंदनीय आहे असं प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं। ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त साळोखे नगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील DYP पॉलीग्रीन ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी आजी आणि माजी सैनिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने कार्यरत राहू अशी ग्वाही दिली। यावेळी आर्म फोर्सेस ऑफिसर्स आणि माजी सैनिकांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। साळोखे नगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील DYP पॉलीग्रीन ब्रिगेडच्या वतीनं आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील यांनी आर्म फोर्सेस ऑफिसर आणि माजी सैनिकांशी संवाद साधला। उपस्थित अधिकारी आणि माजी सैनिकांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी आपण सर्वांनी देशासाठी दिलेलं योगदान वंदनीय असल्याचं सांगत आजी माजी सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दिली। यावेळी माजी सैनिकांनी देशरक्षणासाठी योगदान देताना आपल्या जीवावर बेतलेल्या प्रसंगांची माहिती दिली। रवींद्र पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर करून चैतन्य निर्माण केलं। यावेळी कर्नल विलास सुळुकुडे, मुरलीधर देसाई सर, हवालदार संजय माने, हवालदार विजय पाटील, हवालदार बजगोंडा पाटील, हवालदार नारायण पाटील, सुभेदार संजय खोत, सुभेदार अशोक माळी, मारुती पाटील, रविकुमार चव्हाण, डी पाटील यांच्यासह माजी सैनिक आणि विद्यार्थी उपस्थित होते। डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय कुलकर्णी, समीक्षा पारखे, समृद्धी मेटील, वैष्णवी पार्टे यांच्यासह ग्रीन ब्रिगेडच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचं नेटकं नियोजन केलं।